सोन्याची किंमत बुधवारी सर्वकालिक उच्चांकी पोहोचली आहे। ऑल इंडिया सराफा असोसिएशनच्या माहितीनुसार राजधानीत 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा दर 700 रुपयांनी वाढून 91,950 रुपयांवर पोहोचलाय, तर एक चांदीचा दर प्रति किलो 1,03,500 रुपयांवर पोहोचलाय। मंगळवारी चांदीचा दर 1,02,500 रुपयांच्या सर्वकालिक उंचीवर होता। चांदीच्या दरात किलो मागे 1000 रुपयांची वाढ झाली आहे। मध्य पूर्वेला वाढलेला तणाव आणि आर्थिक मंदीच्या भीतीमुळे सोन्याची मागणी कायम आहे। जगभरातील बँकांनी मागील 3 वर्षात 6 वर्षांच्या तुलनेत अधिक सोनं खरेदी केलंय। गोल्ड एक्सचेंज ट्रेडेड फंडमध्ये वाढत्या गुंतवणुकीमुळेही सोन्याच्या किमती वाढल्यास चालना मिळाली आहे। जाणकारांच्या मते भूराजकीय तणाव वाढल्यामुळे सोन्याला बळ मिळत आहे। गोल्ड ETF मध्ये गुंतवणूकही वाढत आहे, त्यामुळे सोन्याची मागणी वाढतीये। अशा स्थितीत यावर्षी सोने प्रतितोळा 92,000 रुपयांच्या घरात जाऊ शकतं। HDFC सिक्युरिटीजचे तज्ज्ञांच्या मते चांदीची किंमतही वर्षाखेरीपर्यंत प्रतितोळा 1,08,000 रुपयांपर्यंत जाऊ शकते।